आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. कर्मचारी संदर्भात दिनांक 24/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय, शासन निर्णयसुद्धा आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. ऑनलाईन बदली. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीतील SMS व ईमेल सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत ग्रामविकास मार्फत 24/12/2025 रोजी मान्यता देण्यात आली आहे. दुसरी, महसूल व वन विभाग भारतीय वन सेवेतील सन 2024च्या तुकडीतील अधिकाऱ्याकरिता ऑन द जॉब ट्रेनिंग OJT प्रशिक्षण आयोजित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत महसूल व वन विभागाच्या दिनांक 24/12/2025 रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. पदनिर्मिती शासनपूरक पत्र माननीय उच्च न्यायालय मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 24/12/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. 4. मूर्त संवर्गातील पद पुनर्जीवित करण्याबाबत ग्रंथालय संचालनालयाच्या आस्थापनेवरील चौकीदार गट हे मूर्त संवर्गातील एक पद पुनर्जीवित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत 24/12/2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. विभागीय परीक्षा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यामधील सहाय्यक कक्ष अधिकारी यांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीस पात्र ठरण्यासाठीची 30/12/2025 ते 2/1/2026 या कालावधीत आयोजित केलेली विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. 6वा आहे हे 5 शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. 6वी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शालेय सहलीसाठी मुलांना पाठवत असाल तर वाचाच शिक्षण विभागाची नवी कडक नियमावली. खाजगी बसेसच्या तुलनेत ST बस अधिक सुरक्षित, सरकारी विमा संरक्षण असलेली आणि राज्यभर मोठे नेटवर्क असलेली यंत्रणा आहे. त्यामुळे शाळांना आता खाजगी कंत्राटदाराऐवजी ST महामंडळाशी संपर्क साधावा लागेल. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं कारण देत परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळांना आपल्या शैक्षणिक सहलीसाठी केवळ ST MSRTC बसाचाच वापर करावा लागणार आहे. जर एखाद्या शाळेने खाजगी बस किंवा स्वतःच्या स्कूल बसने सहल नेण्याचे आढळल्यास संबंधित शाळेवर आणि वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवा GR सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिरानकर यांनी स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्याच्या प्रवासातील सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. खाजगी बसेसच्या तुलनेत ST बस अधिक सुरक्षित, सरकारी विमा संरक्षण असलेली आणि राज्यभर मोठे नेटवर्क असलेली यंत्रणा आहे. त्यामुळे शाळांना आता खाजगी कंत्राटदाराऐवजी ST महामंडळाशी संपर्क साधावा लागेल. मिळणार 50% सवलत. शाळांना आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून ST महामंडळाने सवलतही जाहीर केली आहे. ह्यानुसार विद्यार्थ्यांना एकूण बस भाड्यामध्ये 50% सवलत दिली जाणार आहे. ही सवलत मिळवण्यासाठी शाळांना शिक्षणाधिकाऱ्याचे हरकत प्रमाणपत्र, NOC आणि विद्यार्थ्याची अधिकृत यादी सादर करणे आवश्यक आहे. यंदा सहलीसाठी ST महामंडळ नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देणार आहे. शिक्षण विभागाची कडक नियमावली. केवळ बसच नाही तर सहलीच्या नियोजनासाठीही शिक्षण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान 5 शिक्षक असणे अनिवार्य आहे. सहलीत विद्यार्थिनी असल्यास त्याच्यासोबत किमान 1 शिक्षिका असणे बंधनकारक आहे. सहली ह्या केवळ करमणुकीसाठी नसाव्यात असंही सांगण्यात आलं आहे. ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा असलेल्या स्थळांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. ST बस लाल परी निवडण्याची प्रमुख कारणे: सुरक्षा आणि हमी. STचे चालक प्रशिक्षित असतात आणि बसला सरकारी विमा संरक्षण असते. तातडीची मदत. प्रवासात बस बिघडल्यास राज्यभर नेटवर्क असल्याने तात्काळ पर्यायी बस उपलब्ध होते. कमी खर्च. 50% सवलतीमुळे खाजगी बसच्या तुलनेत STचा प्रवास परवडणारा ठरतो. अजूनही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.